नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण प्रॉपर्टी विषयक चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे ड्रीम होम्स ग्रुप आणि त्यांचे भविष्यातील प्रकल्प. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ञ आणि ड्रीम होम्स ग्रुपचे कार्तिक शुक्ला आणि मयुरी मांडणकर. विषयाकडे सुरू वळण्यापूर्वी मी दोघांचे आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. नवी मुंबईमध्ये ड्रीम होम ग्रुपचा खोपटा टाउनशिप साकारत आहे आणि ह्या अंतर्गत नवी मुंबईमध्ये तुम्ही जमीन विकत घेऊ शकता आणि विशेष म्हणजे ह्या जमिनीवर तुम्ही घर बांधू शकता, व्यवसाय सुरू करू शकता, अगदी शेती देखील करू शकता. रेरा रजिस्टर असा हा प्रोजेक्ट आहे. जमीन घेण्यासाठी EMI सुविधा देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे. चला तर आज आपण ह्या दोघांकडून या सगळ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आणि चर्चा करूया. एकूणच कशा पद्धतीने ही जमीन खरेदी करता येईल ह्या सगळ्याबद्दल आपण पुन्हा एकदा तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मला मयुरी मॅम तुम्हाला विचारायचा आहे, कारण ड्रीम होम्सच्या वतीने खरं तर खोपटा ही टाउनशिप आता इथे साकारली जाते आणि नवी मुंबईमध्ये ही टाउनशिप साकारली जाते. नेमक्या स्कीम्स काय आहेत, काय ग्राहकांसाठी ऑफर्स आहेत त्याबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचं इथे स्वागत आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात स्कीम्सबद्दल आणि ह्या प्रॉपर्टीबद्दल, तर एकूण एक ही जी जागा आहे ती इट्स लाईक अन ओपन प्लॉट. ही एक ओपन प्लॉट प्रकल्प आहे हा. मिनिमम 16 गुंठे जमीन ही तुम्हाला घ्यायची असते. त्याप्रमाणे नियमावलीप्रमाणे मिनिमम 16 गुंठे जमीन. पण एखादा सामान्य माणूस जेव्हा मुंबईत राहायला येतो तेव्हा त्याचं स्वप्न असतं की स्वतःची एक जागा असावी, स्वतःचं घर असावं. जमीन घेतल्यानंतर त्याला तो स्कोप त्याचा वाढतो. तो तिथे काही बांधू शकतो. जर तो एक व्यावसायिक असेल तो तिथे त्याचं दुकान बांधू शकतो. जर तो एक बिझनेसमॅन असेल तर त्याची कंपनी सुद्धा तिथे स्थापित करू शकतो. एखादा माणूस असेल ज्याची खरंच म्हणजे त्याला जर 16 गुंठे जमीन घेणं हे शक्य नसेल तर आमच्याकडे एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक असा हे केलेला आहे, प्लॅन केलेला आहे की 16 गुंठे जमीन जर एक माणूस घेऊ शकत नसेल तर त्याला आपण 2-2-2 अशा प्रमाणे 8 जण मिळून ही जमीन घेऊ शकतात. त्यानंतर ते एखाद्या डेव्हलपरला ती जमीन देऊन इन फ्युचर ते एका डेव्हलपरला ती जमीन देऊन ती डेव्हलप करू शकता किंवा स्वतः जर त्यांना तिथे सेल्फ डेव्हलपमेंट करायची असेल तर तेही ते करू शकतात. त्यामुळे मला वाटते की हे एक फार आम्ही सोपं करून दिलेलं आहे लोकांसाठी की ही जमीन तुम्ही घेऊन त्यावरती फ्युचरमध्ये, कारण आता नवी मुंबई जसं तुम्ही पाहाल की थोडंसं आता ते डेव्हलप होत चालले, स्मार्ट सिटीमध्ये त्याचं रूपांतर होत चाललेलं आहे. तिथे अनेक नवनवीन प्रकल्प सुद्धा शासनाने काढलेले आहेत जे येत्या फ्युचरमध्ये तुम्ही पाहू शकता. तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणा किंवा रेल्वे स्थानक म्हणा किंवा मोठे आपण हायवेज म्हणू शकतो, इंटरनॅशनल स्कूल्स, असे बरेच जे डेव्हलपमेंट्स आहेत ते नवी मुंबईमध्ये आता होत आहेत आणि अगदी मुंबईच्या जवळच असं हे ठिकाण आहे. त्यामुळे मला वाटतंय की फार सोप्या पद्धतीने आम्ही ह्या गोष्टी सगळ्या लोकांपुढे ठेवलेल्या आहेत. आणि ह्या ज्या स्कीम्स आहेत त्या डेफिनेटली तुम्ही आमच्या वेबसाईटवरती किंवा आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही या स्कीम्स जाणून घेऊ शकता. अगदी. मयुरी मॅम, आत्ता तर तुम्ही सांगितलं की खूप डेव्हलपमेंट्स ह्या नवी मुंबईमध्ये होत आहेत, कारण की आता मुंबईमध्ये घर घेणं तर शक्य नाही, परवडणारं पण नाही आणि प्लॉट तर आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र आज नवी मुंबईमध्ये आपल्याला प्लॉट घेणं शक्य आणि प्लॉटवरती आपला बिझनेस साकारणं किंवा आपलं घर साकारणं किंवा अगदी शेती देखील करता येणं शक्य. कारण की आज आपण बघितलं तर ज्या ठिकाणी हा खोपटा तुम्ही टाउनशिप उभारतायत 32 विलेजची, त्या ठिकाणी बाजूलाच द्रोणागिरी आणि उल्वे हे डेव्हलपमेंट्स झालेल्या खरं तर हे एरियाज आहेतच. पण त्याचबरोबर जेव्हा आपण इन्व्हेस्टिंगसाठी जेव्हा विचार करतो प्लॉटचा, तो कितपत योग्य ठरू शकतो त्याबद्दल कार्तिक सर तुम्ही काय सांगाल? यासाठी मी असंच बोलणार की कारण की आपला नवी मुंबई ऑलरेडी डेव्हलप झाला आहे, जसं मॅडमने बोलल्या, लोकांना पण माहिती आहे. पण मुंबईमध्ये एवढा जागा नाही डेव्हलपमेंट करण्यासाठी, कारण की लोक जास्त वाढले आहे. बरोबर आहे. आणि त्यासाठी सिडकोनी हे म्हणजे प्रचंड घेतलं आहे की आपण हे पूर्ण डेव्हलप करून देऊ, जसं नवी मुंबईला करून दिलं आहे. त्यासाठी आपला नवी मुंबईसाठी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आता सी लिंक पण मुंबईवरून डायरेक्ट लिंक होतं, जे 22 किलोमीटर आपला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. त्या लिंक कनेक्ट होण्यानंतर आता जे भविष्य आहे आणि जे डेव्हलपमेंट होणार आहे ते हायवे पण मोठी हायवे करून ठेवले आहे की 12 लेनाची हायवे आहे. आणि त्यानंतर मेट्रो कनेक्टिव्हिटी पण आहे. सिद्धिविनायकपासून डायरेक्ट आपला JNPT रोडला उतरतोय, दुतून फेज 1 झाला आहे. त्यानंतर वॉटर टॅक्सी पण आहे आपल्याकडे. त्या कनेक्टिव्हिटीमध्ये टुरिझम पण वाढणार आहे. त्या असं बोलणार की आता नवी मुंबई अजून एक महामुंबई असा नवीन सिटी
उभारली जाणार आहे. जाणार आहे. बरोबर आहे. अर्थात आता तुम्ही म्हणालात तसं की महामुंबई खरं तर इथे साकारली जाणार आहे आणि नक्कीच त्याचा फायदा आत्ता जर आपण हे लँड किंवा प्लॉट विकत घेतले तर नक्कीच त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. तो फायदा मला मयुरी मॅम काय सांगाल, कशा पद्धतीने तो फायदा होणार आहे? जेव्हा तुम्ही एखादं घर घेता मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये बेसिकली, तर मला वाटते की एक 1 BHK फ्लॅटचा जो एरिया असतो दॅट इज अप्रॉक्सिमेटली 300-400 स्क्वेअर बरोबर. फीट. जर तुम्ही 2 BHK ला जाल तर तुम्हाला 1000 स्क्वेअर फीट पर्यंत तुम्हाला घर मिळतं. पण जेव्हा तुम्ही लँड खरेदी करता तेव्हा तुम्हाला अगदी म्हणजे कमी दरामध्ये तुम्ही ती लँड घेऊ शकता. आणि 16 गुंठे मी म्हणणार नाही की एकाच व्यक्तीने 16 गुंठे घ्या, पण जर तुम्ही ग्रुप असाल तर तुम्ही ती जमीन घेऊन त्यानंतर तुम्ही तिथे बिल्डिंग बांधू शकता, तुम्ही तिथे बंगलो बांधू शकता आणि 5 ते 6,000 स्क्वेअर फीटचा बंगलो होऊ शकतो तिथे. जर तुम्हाला जमिनीवरती बंगलो नको असेल, तुम्हाला फ्लॅट सिस्टम्स हवे असतील तर प्रत्येक माळ्यावरती प्रत्येकाला एक एक मोठा फ्लॅट सुद्धा आपण तिथे बांधू शकतो. बरोबर. जसं मी मगाशी म्हणाले तसं जर व्यावसायिक असाल तर तुम्ही तिथे तुमची कंपनी म्हणा किंवा तुमचं दुकान सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. आता त्या जमिनीची किंमत जी आहे ती फार कमी आहे, पण येत्या काळामध्ये लुकिंग ॲट दी डेव्हलपमेंट, आपण जे डेव्हलपमेंट्स पाहू नवी मुंबईमध्ये होणार आहे, तर मला वाटते की त्या जागेची किंमत ही 100-200% तरी माझ्या मते वाढलीच पाहिजे. आणि मला असं वाटतंय की सगळ्यांचं स्वप्न जे आहे ते इथे साकार करण्यासाठी हा प्रोजेक्ट आम्ही आणलेला आहे. तर माझी अशी खरंच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी याची माहिती घ्यावी आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी त्यांनी. अगदी. आणि मला वाटतं की प्रत्येकाची गावाकडे जमीन असतेच, मात्र जर मुंबईमध्ये किंवा नवी मुंबई सारख्या ठिकाणी जर तुमची जमीन झाली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे भविष्यामध्ये, कारण की इथे कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि खूप डेव्हलपमेंट्स होत आहेत. जर ज्यांना कोणाला ह्या स्कीमच्या माध्यमातून जमीन खरेदी करायची असेल, अगदी तुम्ही आत्ता जसं मयुरी मॅमने सांगितलं की ग्रुपच्या म्हणजे तुम्ही मित्रमैत्रिणी मिळून देखील ह्या 16 गुंठे जमीन विकत घेऊ शकता, त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करू शकता, बिझनेस, त्याचबरोबर बिल्डिंगही बांधू शकता, बंगलो बांधू शकता. ह्या वेगवेगळ्या गोष्टी खरं तर ह्या जमिनीच्या अंतर्गत तुम्ही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही जमीन खरेदी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आणि ह्यासाठी खास करून EMI सुविधा देखील ड्रीम होम्स घेऊन आलेला आहे, तर नक्कीच त्याचा फायदा घ्या. मला अजून बेनिफिट्स बद्दल मला कार्तिक सरांकडून जाणून घ्यायचंय, कारण की कनेक्टिव्हिटी बद्दल तुम्ही म्हणालात, कनेक्टिव्हिटी तर उत्तमच आहे, पण मग ही कशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी आहे, ही रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे का, तर ह्याबद्दल काय सांगाल? बघा, पहिल्यांदा तर लीगल स्टोरी बघू तर आपल्याला हे रेरा रजिस्टर आपली कंपनी आहे. दुसरा बघायला गेलं तर आपण जे काही प्लॉट विकतोय ते आपण सिडको प्रमाणे म्हणजे आपण त्यांच्या नियमाप्रमाणे आपण 7/12 क्लिअर करून देणार आहे. आणि बेसिकली आपण फ्लॅट सोडा आणि लँड घेतल्यानंतर जे 4 मेन गोष्ट असतात, म्हणजे आपली स्कीम सोडून लीगल माहिती बोलतो मी. लीगल माहिती म्हणजे पहिले आपल्या हे स्टोरी असतं की त्याची प्रॉपर्टीची क्लिअर टायटल. दुसरी असतं आपल्याला सर्वे, जे 30 वर्ष, 60 वर्ष आणि 90 वर्षाचा सर्वे रिपोर्ट असतो. त्यानंतर 7/12, म्हणजे आपण खरेदी जे करतो त्याचं पहिला एक स्टेप असतं की 7/12 आपण कम्प्लीट क्लिअर करून देऊ. हे सगळं आपण क्लिअर करून देतो आमची कंपनी. त्यासाठी आमची कंपनी तुम्हाला फर्स्ट 30 वर्षापासून 90 वर्षापर्यंत आपण हे पूर्ण क्लिअर टायटल करून देतात. आणि हे सिक्युरिटी आहे मेन, म्हणजे लोकांना काय सिक्युरिटी पाहिजे की आपण जमीन घेणार तर आपल्याला सिक्युरिटी काय, तर हे आपली हे मेन सिक्युरिटी, हे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, जमीन विकल्या म्हणजे टायटल क्लिअर नंतर आपण त्यामध्ये डिमार्केशन करून देतो आणि नेमप्लेट लावून देतात. बरोबर. हे मेन आपला गोष्ट आहे. आता जसं मयुरी मॅमने सांगितलं की एकाच व्यक्तीला 16 गुंठे जमीन घ्यायची नसेल तर ते ग्रुप वाईज पण घेऊ शकतात. मग साधारणपणे जेव्हा ग्रुप वाईज घेताना जेवढी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट, जेव्हा त्या प्लॉटची अमाऊंट असते तेवढीच तुम्हाला भरावी लागते का, इतर काही गोष्टींसाठी एक्स्ट्रा पैसे काही भरावे लागतात का, तर त्याबद्दल काय सांगा? फक्त लँडचे पैसे आणि रजिस्ट्रेशन जे गव्हर्नमेंटची फीस असतं त्यासाठी फक्त 2 गोष्टी असतात. एक लँडची फीस जी आपली कंपनीची फीस आहे आणि दुसरी जे आहे ते गव्हर्नमेंट फीसचे रजिस्ट्रेशनचे पैसे असतात, बाकी काय नाही. पण मग ह्याची प्रोसेस कशी असते, कारण की जर 4 जण मिळून ही जमीन खरेदी करणार असतील तर? ते याची प्रोसेस असं असतं की आपण हे पूर्ण ग्रुपचं नाव होतं, त्यामध्ये 7/12 मध्ये आपण प्रत्येक लोकांचं नाव टाकून हे पूर्ण ग्रुप सामूहिक असतं, ते सामूहिक 7/12 करून देतो. आणि त्यामध्ये सामूहिक मध्ये पण आपण सेपरेट 7/12 करून देतो. प्रत्येक लोकांचं नाव येतात.
पण मग ह्या सगळ्यानंतर जमीन विकत घेतल्यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर साधारणपणे त्यानंतर कधीपर्यंत आपण त्या ठिकाणी आपला बंगला किंवा शेती किंवा अगदी आपला व्यवसाय सुरू करू शकतो? टायटल क्लिअर असलं तर 45 डेज मॅक्सिमम लागतं आपल्याला बरं. आणि 15 दिवस मिनिमम लागतं आपल्याला एक क्लिअर टायटल पेपर काढून. बरं, पण मग हे सगळं आहेच कार्तिक सर, मात्र आत्ता ज्यांना जमीन घ्यायची आहे ह्या ठिकाणी ह्या टाउनशिपच्या माध्यमातून आणि तुम्ही EMI स्कीमही ठेवलेली आहे. खरं तर बघायला गेलं तर जमीन घेताना एक रक्कमी द्यावी लागते आणि तेव्हा एक तुम्हाला 10% amount आम्ही घेतो पहिले. तर मग साधारण ह्या टप्प्याटप्प्याने तुम्ही पैसे घेता का? हां, टप्प्याटप्प्याने पैसे घेतो, कारण की बघा इझी पेमेंट करण्यासाठी लोकांकडे एवढे पैसे नाही. आम्ही पण बघतो की मिडल क्लास लोकांना आपण चान्स देऊ आणि त्यासाठी आम्ही हे EMI सिस्टम ठेवलं आहे. आम्ही टाइम पिरियड देतो, त्यांना ग्रेस पिरियड देतो, कारण की आता इन्व्हेस्टमेंटसाठी बँक लोन देत नाही लँडसाठी. तर आपण काय करा, एक EMI म्हणजे त्यांना पिरियड दिले आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्यांना पैसे क्लिअर करू असं त्यांना हे आम्ही ड्युरेशन दिले. बरोबर. खरं तर दोन प्रकारच्या प्रामुख्याने प्लॉट्स असतात, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण खरं तर आपण बंगला देखील बांधू शकतो, बिल्डिंग बांधू शकतो, व्यवसाय सुरू करू शकतो किंवा शेतीही करू शकतो. मग हा प्लॉट नेमका कुठल्या टाईपमध्ये येतोय? हां, पहिल्यांदा तर लँडचं दोन हे असतं, दोन प्रकार असतं. त्यामध्ये एक तर एक ॲग्रिकल्चर लँड असतं, एक नॉन ॲग्रिकल्चर. आपलं जे नॉन ॲग्रिकल्चर आहे म्हणजे NA प्लॉट, त्यामध्ये काय असतं की NA प्लॉटमध्ये आमचं जे झोन आहे ते U2 झोनमध्ये येतं. U2 झोन म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल. कमर्शियलमध्ये असतं की आपल्याला FSIची बेनिफिट असतं आणि रेसिडेन्शियलमध्ये असतं की त्यामध्ये पण FSI म्हणजे जे 2.5 आणि 4% पर्यंत आपल्याला खोपटा टाउनशिप प्लॅनिंगमध्ये भेटली आहे. आणि यामध्ये काय आहे, 1000 स्क्वेअर फीट म्हणजे एक गुंठा असतं. त्या एक गुंठावर आपल्याला पर्सेंटेज इंटू आपण केल्या गेल्या तर 1000चा एक गुंठामध्ये आपल्याला कमीत 1,500चा कन्स्ट्रक्शन करायला आपल्याला चान्स भेटतं. आणि पुढे डेव्हलपमेंट झाली की आपल्याला 2.54% म्हणजे 2050. बरं. हां, एवढं कन्स्ट्रक्शन आपण करू शकतो. हां, बरं बरं. आता ही जर जमीन विकत घेतली तर साधारणपणे तुम्ही म्हणाला टायटल क्लिअर झाल्यानंतर आपण 45 दिवसांनंतर आपण 45 म्हणजे बांधकाम करू शकतो, हे सगळं आहे. पण ह्या बांधकामासाठी देखील तुम्ही काही हेल्प करता का, मदत करता का? जे काय आमच्या टीम आहे, बॅकएंड टीममध्ये जे कन्स्ट्रक्शन सिव्हिल लाईनचे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्चर असतं ते आपला टीम आहे पाठी. पण आम्ही काय आता लँड विकत देतो, पण आमचा टीम पण आहे जे सपोर्ट करतात. ते बाउंड्री करून देतात, कंपाऊंड बांधून देतात. आणि काय डिमार्केशन हे इम्पॉर्टंट आहे. लोकांना काय सिक्युरिटीसाठी ते विचारतात की तुम्ही आम्हाला लँड दिलं तर सिक्युरिटी काय. पहिले तर डिमार्केशन आणि नेम प्लेट लावून देतो, त्यानंतर बाकी काय त्यांना वेगळं कंपाऊंड बांधायचे असेल तर जे काय फीस लागतं ॲक्च्युअल फीस ते आम्ही त्यांना चार्ज करतो. बरोबर. हे रेरा रजिस्टर खरं तर प्रोजेक्ट आहे आणि आता ही जी टाउनशिप खोपटा टाउनशिप तुम्ही इथे साकारतायत त्या सगळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न की सर्वसामान्यांसाठी तुम्ही ही स्कीम घेऊन आलेल्या आहात, वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आलेल्या आहात. कशा पद्धतीने हे ऑफर्स असणार आहेत? 16 गुंठे जमिनीसाठी साधारणपणे किती त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत त्याबद्दल? बघा, एक असं असतं की फेस्टिवल म्हणजे एक सण असतं. आता गणपती म्हणजे आता रक्षाबंधन गेली, त्यानंतर आपला आता गणपतीची फेस्टिवल आहे. तर फेस्टिवलमध्ये आम्ही काय करतो, 2 गुंठ्या घेतलं म्हणजे 16 गुंठ्या घेतलं, 4 गुंठ्या घेतलं तर आम्ही कमर्शियल प्लॉटमध्ये 4 मध्ये 1 फ्री गुंठा देतोय. म्हणजे एक ऑफर दिला की बघा, पैसे तर वेगळं एक गोष्ट आहे, पण लँड दिलं ते लँडचं ऑफर म्हणजे असं असतं की 1000 स्क्वेअर फीट त्यांना ऑलरेडी ते ऑफरमध्ये भेटत आहे. तर असं ऑफर आम्ही कमर्शियलमध्ये देतो आहे. आणि यामध्ये रेसिडेन्शियलमध्ये बघायला तर आम्ही त्यामध्ये पण 2 गुंठ्यावर 1 गुंठा फ्री करतोय. की म्हणजे एक बंगलोचं बांधकाम असतं मिनिमम 2 गुंठा 3 गुंठा असतं. जे कोणी घेतलं इन्व्हेस्टर ना, ते छोटा इन्व्हेस्टर पण घेतलं आणि मिडल क्लास फॅमिली पण घेतले तर त्याला 3 गुंठा म्हणजे त्यांची स्क्वेअर फीट वाढते आणि त्या स्क्वेअर फीटमध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन पण वाढतं. ते मोठा गार्डन पार्किंग वगैरे आहे ते काढू शकतो त्यामध्ये. म्हणून हे ऑफर आम्ही फेस्टिवलमध्ये त्यांना देता. बरं, म्हणजे चांगल्या चांगल्या ऑफर्स खरं तर ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही घेऊन आलेलाच आहात. पण त्याचबरोबर जेव्हा जमीन घेतो तेव्हा बरेच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उद्भवत असतात. त्यामधला पहिला प्रश्न येतो, ही जमीन आहे कोणाची, याची सगळी कागदपत्र क्लिअर आहेत की नाही. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही कितपत ट्रान्सपरंट आहात आणि कशा पद्धतीने ग्राहकांना ह्या सगळ्याबद्दलची माहिती द्याल? पहिल्यांदा तर आपल्याला कस्टमरशी बोलल्यानंतर आपण त्यांचा जे काय प्रश्न ते आम्ही घेऊ. त्यानंतर प्रश्नानंतर आम्ही विचारतो त्यांना
काय प्रॉब्लेम आहे आणि क्वेश्चन काय ते क्वेश्चन क्लिअर करतो. आणि क्वेश्चन काय असतं, मेन लँडचं काय असतं तर फक्त लिगल असतं. लिगल म्हणजे जे पेपर गोष्ट असतं, 7/12 वगैरे आणि फेरफार वगैरे असतं, ते आम्ही क्लिअर त्यांना फेरफार आणि टायटल जे पेपर असतं ते दाखवतो. त्यांना काय ते लिगल त्यांची डिपार्टमेंट असते, म्हणजे वकील त्यांचं असतं, ते डायरेक्टली वकीलकडे ते घेऊन जातात पेपर आणि त्यांचं पेपरचं काय आहे ते क्लिअर रिपोर्ट काढतात. ते क्लिअर रिपोर्ट नंतर आम्ही आणि कस्टमर ते डिसिजन घेतात. बरं, अर्थातच म्हणजे अशा पद्धतीने ही प्रोसेस चालते. म्हणजे यांना कोणाला खरं तर जमीन घ्यायची आहे, नवी मुंबईमध्ये जर जमीन घ्यायची असेल तर नक्कीच त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. खोपटा टाउनशिप ही जवळपास 32 विलेजची टाउनशिप इथे साकारली जाते आणि या टाउनशिपच्या माध्यमातून तुम्ही जमीन खरेदी करू शकता आणि या जमिनीवर स्वतःची बिल्डिंग उभारू शकता, त्याचबरोबर व्यवसाय करू शकता, शेतीही करू शकता. आणि ह्यासाठी EMI स्कीम देखील ड्रीम होम्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर नक्कीच जरूर याचा लाभ घ्या. ह्या गणपतीच्या निमित्ताने तुम्ही ही जमीन घेतली तर नक्कीच याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. जसं आता कार्तिक सरांनी सांगितलं तसं आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण ड्रीम होम्स ग्रुप्स आणि त्याच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल चर्चा करतोय आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत कार्तिक शुक्ला आणि मयुरी मॅम. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. मगाशी आपण बोलताना म्हणालो की कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची असते आणि कनेक्टिव्हिटीबद्दल फार महत्त्व आहे. कारण जर का आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे किंवा तिथून आपल्याला प्रवास करायचा आहे, कुठेही जायचं आहे जगाच्या कानाकोपऱ्यात, तर कनेक्टिव्हिटीला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. मयुरी मॅम, कशा पद्धतीची ही खोपटा टाउनशिपची कनेक्टिव्हिटी आहे त्याबद्दल काय सांगाल? तर जसं सर म्हणाले त्याप्रमाणे ही जी टाउनशिप आहे ती आपल्या नवी मुंबईमध्ये आहे आणि नवी मुंबई तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही ईस्टर्न एक्सप्रेसवरून जर ट्रॅव्हल करताय तर नवी मुंबई ही अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही यू कॅन इझिली रीच देअर. आपले ट्रेन्स तर ऑलरेडी आहेत, त्याचप्रमाणे एक 12 लेनचा जसं आपण म्हटलं तसं हायवे सुद्धा तिथे प्रकल्पात आहे. तिथे सीलिंगचे सुद्धा प्रकल्प लवकरच तिथे सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्ही पाहू शकता. कुठलाही जो बिझनेसमॅन असतो, घर घेणारे लोक डेफिनेटली कनेक्टिव्हिटी हे पाहतातच, पण जेव्हा एखादा माणूस इथे एखाद्या जागेवर बिझनेस सुरू करण्याचा विचार करतो किंवा एखादा व्यवसाय किंवा एखादं शॉप उघडायचा विचार करतो, तेव्हा मला वाटतं की कनेक्टिव्हिटी, कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही मला तर वाटतं की प्रॉडक्टपेक्षा जास्त नसावी. बरोबर. त्यामुळे कनेक्टिव्हिटी त्या एका व्यावसायिकासाठी ही खूप इम्पॉर्टंट असते. आणि माझ्या मते की चारी बाजूने तुम्ही पहा, रेल्वे, रस्ते, सीलिंग किंवा एअर ट्रान्सपोर्ट, त्या चारही गोष्टी, चारही बाबतीमध्ये तिथे डेव्हलपमेंट ऑलरेडी सुरू झालेली आहे. आणि मला वाटतंय की सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून हा जो प्लॉट आहे तो इझिली रिचेबल आहे, ॲक्सेसिबल आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी, ट्रॅव्हलसाठी आणि शाळा आणि जसं मी तुम्हाला म्हणाले मॉल्स, याची तर काहीच कमी नाहीये नवी मुंबईमध्ये. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाईज दिस इज अ व्हेरी कम्फर्टेबल. अगदी अगदी. अर्थातच एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कनेक्टिव्हिटीबद्दल तर मयुरी मॅम बोलल्यास, मात्र ह्या म्हणजे जमीन घ्यायची असेल तर कशा पद्धतीने ही प्रोसेस आहे ह्याबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र साधारणपणे रेट काय असणार आहेत, यामध्ये EMI स्कीम तुम्ही देताय, ती त्या स्कीम मधनं तुम्ही काही लोन वगैरे प्रोव्हाइड करणार आहात, बँकेच्या वतीने तुम्ही काही लोकांना सुविधा उपलब्ध करून देणार आहात, त्याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा तर मॅडमनी ऑलरेडी बोलले कनेक्टिव्हिटीची. अजून एक कनेक्टिव्हिटीमध्ये बोलायचं तर आपलं मुंबई असं एक कनेक्टिव्हिटी आहे की आपण पूर्ण इंडियामध्ये कुठेही जाऊ शकतो. कारण की NH8 ते नॅशनल हायवे आपला गुजरातला जातो, NH3 ते नॅशनल हायवे आपला नाशिकवरून आग्रापर्यंत जातो. ते हे पूर्ण रिंग रोड, ते आपला कोस्टल रोड आहे ना, ते पूर्ण कोस्टल रोड आपला नवी मुंबई JNPT नावाशिवाला लिंक होतोय. आणि या लिंकसाठी म्हणजे हे कनेक्टिव्हिटी असं आहे की आपण जे पैसे पण टाकले, या पैशाचा व्हॅल्यू असा वाढणार, कारण की याची JNPT पोर्ट आहे, ते इंडियाचा मोठा पोर्ट आहे. त्या पोर्टचा ऍक्च्युली व्हॅल्यू असा आहे की कुठेही आपला कमर्शियल जे काय असतं ते डायरेक्टली ट्रान्सफर होतो नॅशनल हायवे वरून. बरोबर. पण मग साधारणतः एका गुंठ्याच्या जमिनीसाठी किती पैसे मोजावे लागतात? बघा, आता मिनिमम मॅक्सिमम आता मिडल क्लास फॅमिलीला बघावं गेलं तर आपण 2-5 लाख रुपये बघतो की आपण घर घेऊ, काहीतरी घेऊ. पण आपला प्रॉपर्टी चालू होतो एक 3-5 लाख पर्यंत मिनिमम बेसिक लँड देतो. त्यानंतर त्यामध्येच आपण रजिस्ट्रेशन वगैरे करून देतो. हे बेसिक रेट आहे का. आणि असं ग्रुपमध्ये गेलं तर हे पूर्ण मोठी इन्व्हेस्टमेंट इंटू जे काय गुंठे घेतात ते इंटू करून ते सम ऑफ द अमाऊंट असतं ते आपण
त्याचं टोटल आपण कंपनीमधून काढून देतो त्यांना. बरोबर. अर्थात आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं तुम्ही जाता आणि लिगली सगळ्या डॉक्युमेंटेशन होत असतं. अर्थात ज्यांना कोणाला खरं तर नवी मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल किंवा जमीन घ्यायची असेल तर नक्कीच त्यांनी खरं तर ह्याचा विचार करायला हरकत नाहीये. ड्रीम होम्स खरं तर हे वेगळं प्रोजेक्ट घेऊन आलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं जमिनीचं स्वप्न जे आहे ते नक्कीच साकारू शकता. घराचं स्वप्न पण ह्या सगळ्याच्या निमित्ताने साकार होऊ शकतं. सर आणि मॅम, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. Thank you. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तासमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे